Example number 12, I is equal to integration 1 to 2 dx x upon 1 plus log x bracket square. आता अशावेळी इंटिग्रेशन डेफिनेटमध्ये सोडवत असताना इनडेफिनेटमध्ये आपण काय करतो, सबस्टिट्यूशन ठेवत असतो. आता इथं आपणाला डेफिनेटमध्ये पण सबस्टिट्यूशन ठेवायचं, पण ते अप्पर लिमिट आणि लोअर लिमिटमध्ये बदल होत असतो. काय सबस्टिट्यूशन ठेवणार आहे? लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स असतो म्हणून पुट. आता ही कंसातली किंमत ब्रॅकेटमध्ये 1 आहे, 1 कॅन्सल, म्हणून आपण काय करायचं, 1 प्लस लॉग एक्स बरोबर टी पुट करायचा. 1 प्लस लॉग एक्स बरोबर टी, तर डी टी डी एक्स बाय डी टी, 1चा डेरिव्हेटिव्ह 0, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 बाय एक्स आणि डी टीचा डेरिव्हेटिव्ह डी टी बाय डी एक्स, परत तो डी एक्स इकडे आला म्हणजेच 1 बाय एक्स डी एक्स बरोबर काय आला, डी टी. आता याची फोड करत असताना आपण काय लिहिणार, 1 to 2 डी एक्स 1 अपॉन 1 प्लस लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर, आणि इकडचं काय डी एक्स अपॉन एक्स आपण वेगळा लिहिला. आता कशासाठी लिहिला, तर डी एक्स अपॉन एक्सची किंमत, डी एक्स अपॉन एक्सची किंमत काय येणार, डी टी, आणि 1 प्लस लॉग एक्स बरोबर पुट काय करणार, टी. आता लिमिटमध्ये बदल बघूया. व्हॅन एक्स इज इक्वल टू 1, आता हे पुट करूया. व्हॅन एक्स इज इक्वल टू 1, टी बरोबर काय येईल, 1 प्लस लॉग 1. लॉग 1 ची किंमत असते 0, म्हणजेच टी इज इक्वल टू 1. म्हणजे लिमिटमध्ये बदल काय झाला, लोअर लिमिट व्हॅन एक्स इज इक्वल टू 1 ह्या फॉर्म्युल्यात पुटमध्ये ठेवलं सबस्टिट्यूशन, टी इज इक्वल टू 1. व्हॅन एक्स इज इक्वल टू 2, आता 2 ठेवा इथं, म्हणजे 1 प्लस लॉग 2 इज इक्वल टू टी, म्हणजे टीची किंमत काय आली, अप्पर लिमिट झालं 1 प्लस लॉग 2 इज इक्वल टू टी. आता बदल झालेला आपण 1 मधला लिहायचा, आय इज इक्वल टू, खालचं लिमिट काय झालं, 1चं 1च राहिलं, पण वरचं लिमिट झालं 2चं 1 प्लस लॉग 2 dx अपॉन dx अपॉन x ची किंमत आली dt अपॉन 1 प्लस लॉग x t, आणि t चा स्क्वेअर काय आला, t स्क्वेअर. आता याचं इंटिग्रेशन घ्यायचं नेहमीप्रमाणे, हा t रेज टू 2 वर गेल्यानंतर काय होणार, t रेज टू मायनस टू dt. मग आपला फॉर्म्युला वापरायचा, x रेज टू n चा x रेज टू n प्लस 1 डिवायडेड बाय n प्लस 1. म्हणजे ह्यात 1 मिळवायचं आणि तीच टर्म खाली लिहायची. तर ह्यात 1 मिळवला, मायनस 2 प्लस 1 किती होणार, मायनस 1, तीच किंमत खाली येते n प्लस 1 म्हणजे मायनस 1, आणि लिमिट आलं 1 टू 1 प्लस लॉग 2. आता हे मायनस चिन्ह बाहेर काढलं, आणि टी रेज टू मायनस 2 खाली छेदात येणार, म्हणजे 1 अपॉन टी रेज टू 1 म्हणजे 1 अपॉन टी, आणि लिमिट काय असणार आहे 1 आणि 1 प्लस लॉग 2. आता टी बरोबर अप्पर लिमिट ठेवायचं, अप्पर लिमिट ठेवलं काय होणार आहे, 1 अपॉन 1 प्लस लॉग 2, टी बरोबर ठेवलं 1 अपॉन 1 प्लस लॉग 2 मायनस, आणि हे चिन्ह मायनस आहे, मायनस 1 म्हणजे मायनस मायनस काय होणार, प्लस 1. अशा पद्धतीने उत्तर आलं. आता 13 नंबरचं एक्झाम्पल बघू. 0 टू ई स्क्वेअर 1 अपॉन लॉग एक्स मायनस 1 अपॉन लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर डी एक्स. आता इथं आपण 1 प्लस लॉग एक्स बरोबर टी पुट केला, इथं लॉग एक्स बरोबर काय पुट केला, टी. इथं आपल्याला फॉर्म्युला तर बघायला पाहिजे काय, आता फॉर्म्युला एक्स बरोबर काय असतो, ई रेज टू टी, लॉग एक्स बरोबर टी, तर एक्स बरोबर ई रेज टू टी. हे येते का बघू, दोन्ही बाजूचा लॉग आहे, लॉग एक्स बरोबर काय आला, लॉग ई रेज टू टी, टी पुढे आला म्हणजे काय आला, लॉग ई ची किंमत 1 म्हणजेच लॉग एक्स बरोबर टी, म्हणजेच आपण असं मानू शकतो एक्स इज इक्वल टू ई रेज टू टी. आता याचा डेरिव्हेटिव्ह dx x डेरिव्हेटिव्ह dx बाय dt बरोबर e रेज टू टी, आणि dt तिकडे जाणार, म्हणजेच लिहिताना डायरेक्ट लिहिला आपण dx इज इक्वल टू e रेज टू टी इंटू dt. आता अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट मध्ये काय बदल होतो ते बघू. आता लोअर लिमिट बघू पहिल्यांदा, and x इज इक्वल टू 0 पुट करा, एक लॉग 0 बरोबर टी, म्हणजे टी बरोबर काय आलं, लॉग 0. आता अप्पर लिमिट बघा, अप्पर लिमिट ई स्क्वेअर आहे, त्यात काय बदलले तर एक्स इज इक्वल टू ई स्क्वेअर, इथं पुट करायचा, म्हणजे टी बरोबर लॉग एक ची किंमत ई स्क्वेअर, म्हणजे टी बरोबर लॉग ई स्क्वेअर, हा 2 पुढे आला, टी 2 इंटू लॉग ई, लॉग ई ची किंमत 1 2 इंटू 1 2. आता आपण बघूया लिमिटमध्ये, एक्झाम्पलमध्ये आय इज इक्वल टू इंटिग्रेशन, खालचं लिमिट 0 च्या ऐवजी तर काय आलं, लॉग 0, वरचं लिमिट काय आलं, ई स्क्वेअर च्या ऐवजी 2, इथं काय आला, dx बरोबर काय आला, ई रेज टू टी इंटू डी टी, 1 अपॉन लॉग एक्स बरोबर टी पुट केला, 1 अपॉन टी मायनस चिन्ह 1 अपॉन लॉग एक्स बरोबर टी, पण टीचा स्क्वेअर म्हणजे 1 बाय टी मायनस 1 बाय टी स्क्वेअर इंटू dx बरोबर ई रेज टू टी डी टी, पण आपण इथं पुढे लिहिला, म्हणजेच काय आला,
log 0 to 2 e raised to t 1 upon t प्लस हे कंसात टाकलं मायनस 1 upon t स्क्वेअर इंटू dt. कशासाठी हे कंसात टाकलं मायनस चिन्ह? तर आपला फॉर्म्युला आहे ई रेस टू एक्स कंसात एफ ऑफ एक्स प्लस एफ डॅश एक्स असेल तर डायरेक्ट आन्सर येतं ई रेस टू एक्स एफ ऑफ एक्स सोल्युशन. तसं एफ ऑफ टी काय झाला 1/t आणि एफ डॅश टी काय झाला मायनस 1/t स्क्वेअर म्हणजे इथं काय येणार ई रेस टू टी एफ ऑफ टी म्हणजे ई रेस टू टी एफ ऑफ टी काय 1/t आणि लिमिट काय 2 to log 0 म्हणजे ई रेस टू टी अपॉन टी लिमिट अप्पर लिमिट आलं 2 लोअर लिमिट आलं log 0. आता इथं टी बरोबर 2 पुट करायचा ई स्क्वेअर अपॉन 2 मायनस लॉग 0 पुट केला ई लॉग कॅन्सल होईल याचं उत्तर काय येईल 0 म्हणजे उत्तर आलं ई स्क्वेअर अपॉन 2. अशा पद्धतीनं आपण हे काय केलेलं आहे हे एक्झाम्पल सोडवलेलं आहे. एक्झाम्पल नंबर 14 when I is equal to 0 to 9 dx upon 1 plus root x. इथं पुट सबस्टिट्यूशन काय करायचं root x is equal to t. रूट एक्स बरोबर टी म्हणजेच एक्स बरोबर काय होईल दोन्ही बाजूचा स्क्वेअर केल्यावर एक्स इज इक्वल टू टी स्क्वेअर. मग डेरिव्हेटिव्ह घ्यायचा एक्सचा डेरिव्हेटिव्ह डी एक्स आणि टीचा स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह 2t आणि dt तो आला आहे इकडं म्हणजे dx बरोबर 2t dt. आता अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट मध्ये बघू व्हेन एक्स इज इक्वल टू 0 इथं एक्स बरोबर लोअर लिमिट 0 आहे व्हेन एक्स इज इक्वल टू 0 टी बरोबर काय रूट 0 म्हणजे लिमिट काय झालं 0 असताना 0 झालं. बट आता आपण अप्पर लिमिट बघू काय बदल होते व्हेन एक्स इज इक्वल टू 9 टी इज इक्वल टू रूट एक्स म्हणजे रूट 9 म्हणजे किती आलं 3 म्हणजे लोअर लिमिट किती अप्पर लिमिट किती होतं 9 ते किती झालं 3 म्हणजे आता बदल काय झालं इथं आय इज इक्वल टू 0 to 3 2t dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर 2 पुढं काढला म्हणजे काय राहिलं 2 0 to 3 t dt अपॉन 1 प्लस टी. आता इथं ऍडजस्टमेंट करायची खालच्यावर डेरिव्हेटिव्ह आहे का नाही ऍडजस्टमेंट फक्त काय करायची आता खालची टर्मवर ऍडजस्ट करायची. बघितलं 11वी मध्ये 2 0 to 3 1 प्लस टी मायनस 1 इंटू डी टी अपॉन 1 प्लस टी म्हणजे 1 प्लस करायचा आणि मायनस. आता हा सेपरेट टर्म करूया 1 प्लस टी अपॉन 1 प्लस टी हा टू बाहेर असाच लिहिला 0 to 3 इंटू डी टी मायनस आता इथला 1 अपॉन 1 प्लस टी इंटू डी टी. आता 1 प्लस टी अपॉन 1 प्लस टी दोन्ही टर्म काय होणार कॅन्सल म्हणजे शिल्लक काय राहिलं 1 आणि 1 डी टीचं इंटिग्रेशन येणार 1चं इंटिग्रेशन काय येतं एक्स डी एक्स असताना डी टी असताना काय येणार टी म्हणजे टी 0 to 3 मायनस इथं काय इंटिग्रेशन येणार 1 अपॉन एक्स काय येतं लॉग एक्स 1 अपॉन 1 प्लस एक्स काय येतं लॉग ऑफ 1 प्लस एक्स 1 अपॉन 1 प्लस टीचं काय येणार लॉग ऑफ 1 प्लस टी आणि अप्पर लिमिट लोअर लिमिट 0 अप्पर लिमिट 3. आता अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट 2 इथं किंमत ठेवणार टी मध्ये 3 मायनस ही किंमत ठेवणार 0 3 मायनस 0 मायनस लॉग ऑफ इथं ठेवली 3 1 प्लस 3 किती येणार 4 लॉग 4 मायनस काय येणार आहे सांगा लॉग 4 मायनस 0 ठेवून बघा 1 प्लस 0 1 लॉग 1 ची किंमत काय येते 0 म्हणजे काय राहिला तर 3 मायनस लॉग 4 तर त्याला गुणा 2 इंटू 3 किती येणार 6 मायनस 2 इंटू लॉग 4 हे आन्सर आलं लक्षात ठेवायचं. आता इकडे बघूया ट्रिग्नोमेट्रीवरचं एक्झाम्पल 15 नंबरचं पोट काय कोसेक एक्स कॉट एक्स डी एक्स अपॉन 1 प्लस कोसेक स्क्वेअर एक्स. आता इथं कोसेक एक्स आहे सबस्टिट्यूशन ठेवत असताना डेरिव्हेटिव्ह बघायचा कोसेक स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय असतो कोसेक एक्स कॉट एक्स त्यामुळे आपल्याला खालची टर्म पण कोसेक स्क्वेअर एक्स आहे म्हणजे इथं कोसेक एक्स बरोबर पुट काय करावं लागेल टी म्हणजे कोसेक एक्स बरोबर टी डेरिव्हेटिव्ह काय येईल मायनस कोसेक एक्स कॉट एक्स इंटू इज इक्वल टू डी टी बाय डी एक्स डी एक्स इकडे येईल आणि हे मायनस चिन्ह इकडे जाईल म्हणजेच काय झाला कोसेक एक्स कॉट एक्स डी एक्स बरोबर कायला मायनस डी टी. आता अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट बघू लोअर लिमिट बघू पहिल्यांदा काय लक्षात ठेवेल एक्स इज इक्वल टू पाय बाय 6 इथं ठेवायचं टी बरोबर कोसेक एक्स म्हणजे कोसेक पाय बाय 6 कोसेक पाय बाय 6 म्हणजे काय 1 अपॉन साइन पाय बाय 6 साइन पाय बाय 6 किंमत 1/2 म्हणजे 1 अपॉन 1/2 म्हणजे काय येणार 2 म्हणजे लोअर लिमिट जर पाय बाय 6 असेल तर त्यात बदल होऊन लोअर लिमिटची किंमत किती होणार 2. आता अप्पर लिमिट बघू when x is equal to पाय बाय 2 t बरोबर इथं पुट करायचा कोसेक पाय बाय 2 कोसेक पाय बाय 2 म्हणजे काय कोसेक थिटा म्हणजे 1 अपॉन साइन थिटा म्हणजे कोसेक पाय बाय 6 म्हणजे 1 अपॉन साइन पाय बाय 2 म्हणजे साइन पाय बाय 2 1 अपॉन साइन पाय बाय 2 ची किंमत असते 1
म्हणजे 1/1 ची किंमत आली 1. म्हणजे तिसरं एक्झाम्पल बघू. I इज इक्वल टू 2 to 1 1/1 प्लस टी स्क्वेअर. कोसेक एक्स ची किंमत काय ठेवली टी. 1/1 प्लस टी स्क्वेअर आणि कोसेक एक्स कॉट एक्स डी एक्स बरोबर काय आले मायनस डी टी. मायनस डी टी मायनस चिन्ह बाहेर काढलं. 2 to 1 dt upon 1 plus t square 2 to 1 dt upon 1 plus t square. चिन्ह बदलायचं आपल्या प्रॉपर्टी नंबर 2-3 नुसार. अप्पर लिमिट वर जातं, वरचं लिमिट खाली येतं. म्हणजे ही किंमत वर गेली 2 आणि वरचं लिमिट खाली आलं 1 to 2 dt upon 1 plus t square. 1/1 plus x square कशा डेरिव्हेटिव्ह आहे tan इनवर्स x हा. मग 1/1 plus t square डेरिव्हेटिव्ह कशाचा आहे tan इनवर्स t चा. म्हणजे tan इनवर्स t 1 to 2. खालचं लिमिट 1 वरचं लिमिट 2. आता अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट म्हणजेच tan इनवर्स 2 मायनस tan इनवर्स 1 टी बरोबर पुट केला. म्हणजे त्यांचं काय असेल tan इनवर्स 2 मायनस tan इनवर्स 1 ची किंमत π/4. म्हणजे tan इनवर्स 2 मायनस π/4. किंवा आपण फॉर्म्युला वापरू शकतो tan इनवर्स x मायनस tan इनवर्स y बरोबर tan इनवर्स ऑफ x मायनस y कंसात अपॉन 1 प्लस एक्स वाय. म्हणजे तिथं tan इनवर्स 2 मायनस 1 अपॉन 1 प्लस 2 इंटू 1 म्हणजे 2 1 प्लस 2 3 येणार आणि 2 मायनस 1 म्हणजे 1/3 म्हणजेच tan इनवर्स 1/3 हे आन्सर येणार. लक्षात ठेवायचं. अशा पद्धतीनं आपण 2 एक्झाम्पल बघितलेले आहेत. इंटिग्रेशन 16 म्हणून y बरोबर 0 to π/2 cos x dx अपॉन 4 प्लस sin x इंटू 3 प्लस sin x. पुट t बरोबर खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वर दिसतोय. sin x चा डेरिव्हेटिव्ह वर cos x dx म्हणजे sin x बरोबर t. आता डेरिव्हेटिव्ह घ्या. sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x dx बरोबर काय येणार dt. आता लोअर लिमिट बघू पहिल्यांदा. when x is equal to 0 म्हणजे इथं x बरोबर 0 पुट करा. sin 0 बरोबर t म्हणजे sin 0 is equal to t म्हणजे t is equal to 0. आणि when अप्पर लिमिट x is equal to π/2 म्हणजे sin π/2 बरोबर t म्हणजे t is equal to काय येणार आहे 1. म्हणजे लोअर लिमिट 0 चा 0च राहिला पण अप्पर लिमिट मात्र π/2 चा काय झाला 1. आता इथं बघूया. I is equal to 0 to π/2 dt upon 4 plus t upon into 3 plus t म्हणजेच 1/4 plus t into 3 plus t बरोबर a/4 plus t plus b/3 plus t. तिरकस गुणाकार करा बाय पार्शियल फ्रॅक्शन नुसार a into 3 plus t plus b into 4 plus t म्हणजे 1 is equal to हे डिनॉमिनेटर सेम झाला म्हणजे न्यूमरेटर पण सेम असणार. म्हणजे 1 is equal to a into 3 plus t plus b into 4 plus t. आता काय करायचं. a ची किंमत काढायची असेल तर b 0 करायचा. b ची किंमत काढायची असेल तर a 0 करायचा. तर a ची किंमत काढायची म्हणजे b 0 झाला पाहिजे. म्हणजे 4 प्लस t बरोबर 0 म्हणजे t बरोबर काय ठेवावं लागेल -4. मग आता इथं t बरोबर -4 ठेवल्यावर हा काय झाला 0 आणि इथं -4 ठेवल्यावर काय झाला 3 -4 किती आला -1. म्हणजे किती आला आता लक्षात ठेवायचं. ही किंमत किती आली a into 3 plus t म्हणजेच इथं किंमत आली किती 4 minus t. म्हणजे थोडक्यात लक्षात ठेवायचं -1 a बरोबर किती आला -1 आला. आणि b बरोबर काय आला b बरोबर आता 3 ठेवूया. b बरोबर -3 ठेवूया म्हणजे b बरोबर काय आला 1 आला. म्हणजेच इथं आपण आता काय करूया. इथं लक्षात आलं असेल तुमच्या चूक लक्षात लगेच इथे लक्षात ठेवायची. तर म्हणजे काय करावं लागेल आता इथं सांगा. a बरोबर t. आता इथं t बरोबर काय ठेवला -4 तर इथं -4 प्लस 3 म्हणजे a बरोबर -1 आला. आणि b बरोबर काय आला इथं b बरोबर हा b आला म्हणजे a 0 करायला म्हणजे t बरोबर -3 ठेवला. तर b ची किंमत किती आली +1 म्हणजेच काय येणार सांगा 0 to 1. मग काय आला a म्हणजे -1/4 प्लस t प्लस 1/3 प्लस t इंटू काय येणार आहे dt. ही टर्म तिकडे घ्या ते तिकडे न्या म्हणजे काय आला 0 to 1 1/3 प्लस t इंटू dt -1/4 प्लस t इंटू dt. म्हणजेच उत्तर काय आलं सांगा. उत्तर आलं. मग आता आपण काय करायचं. हे आपण जर सोडवलं तर काय येईल इथं log of 3 plus t
इथं लिमिट काय आलं 0 to 1 मायनस लॉग ऑफ 4 प्लस टी 0 to 1 ती किंमत ठेवायची आणि सोडवायचं. म्हणजे साधारणतः काय येईल किंमत इथं सांगा इज इक्वल टू लॉग ऑफ 4 1 ठेवा 4 लॉग 4 मायनस लॉग किती येणार 3 मायनस तिथं काय येणार लॉग 5 मायनस लॉग 4. म्हणजे हे तुमच्या लक्षात आलं का? म्हणजे 2 log 4 मायनस log 5 या पद्धतीनं या किमती. 17 एक्झाम्पल I is equal to 0 to pi by 4 sec square x dx upon 1 plus tan x into 2 plus tan x. t बरोबर tan x ठेवायचं कारण tan x डेरिव्हेटिव्ह sec square x आहे. म्हणजे dt बरोबर sec square x dx म्हणजे वरची किंमत झाली dt खालची किंमत 1 plus t आणि 2 plus t. आता लिमिट मध्ये चेंज होईल लोअर लिमिट बघू when t is equal to 0 t बरोबर tan x ची किंमत 0 ठेवली तर tan 0 बरोबर 0 म्हणजे लोअर लिमिट 0 आहे ते 0च राहिलं. पण अप्पर लिमिट मध्ये बदल होतो when t is equal to pi by 4 म्हणजे t is equal to tan pi by 4 that is equal to 1 म्हणजे लोअर अप्पर लिमिट काय झालं pi by 4 चं काय झालं 1 लोअर लिमिट आहे असं राहिलं. आता बाय पार्शियल फ्रॅक्शन न लिहूया 0 to 1 लिमिट मध्ये बदल sec square x dx बरोबर dt अपॉन 1 plus t कंसात 2 plus t. आता सेपरेट केलं बाय पार्शियल फ्रॅक्शन मध्ये a अपॉन 1 प्लस टी प्लस b अपॉन 2 प्लस टी. आता आपण न्यूमरेटर सेम करून घेण्यासाठी ती बेरीज करूया a इंटू 2 प्लस टी प्लस b इंटू 1 प्लस टी म्हणजे 1 इज इक्वल टू a इंटू 2 प्लस टी प्लस b इंटू 1 प्लस टी. आता आपल्याला a ची किंमत काढायची तर b 0 झाला पाहिजे म्हणजे b ची किंमत 0 करायची तर t बरोबर 1 पुट काय गेला पाहिजे -1 कारण इथं प्लस 1 हा 1 आणि -1 काय होणार 0. इथं -1 ठेवल्यावर 2 -1 काय होणार 1 म्हणजे a इंटू 1 इज इक्वल टू 1 म्हणजे a ची किंमत आली 1. आता सिमिलरली b ची किंमत काढायची म्हणजे 0 करायचं म्हणजे t बरोबर पुट काय करायचं -2 कारण 2 -2 काय होणार कॅन्सल. मग 1 प्लस -2 1 प्लस -2 म्हणजे -1 म्हणजे b इंटू -1 मायनस b मायनस b बरोबर 1 तर b बरोबर काय येणार -1 म्हणजे a ची किंमत 1 आली b ची किंमत -1. आता ठेवायची तर 0 to 1 ह्याप्रमाणे dt अपॉन 1 प्लस टी इंटू 2 प्लस टी म्हणजेच इंटिग्रेट काय करायचं आहे 0 to 1 बाय पार्शियल फ्रॅक्शन प्रमाण a ची किंमत किती 1 dt अपॉन 1 प्लस टी प्लस b ची किंमत -1 त्यामुळे चिन्ह झालं -1 अपॉन 2 प्लस टी इंटू dt. आता इंटिग्रेशन सोपं आहे 1 अपॉन x असतं लॉग x 1 अपॉन 1 प्लस x लॉग ऑफ 1 प्लस x म्हणजेच इथे इंटिग्रेशन येणार लॉग ऑफ 1 प्लस टी 0 to 1 मायनस लॉग ऑफ इथं काय येणार 2 प्लस टी फ्रॉम 0 to 1. आता 1 आणि 0 पुट करून बघायचं i बरोबर 1 ठेवा 1 प्लस 1 किती 2 म्हणजे लॉग 2 मायनस आता 0 पुट करा लॉग 1 प्लस 0 1 म्हणजे मायनस लॉग 1 मायनस आता इथं ठेवा 1 लॉग 2 प्लस 1 काय आला लॉग 3 प्लस हे चिन्ह काय येणार आहे इथं मायनस येणार आहे काय येणार आहे मायनस इथं मायनस इथं 0 ठेवा लॉग 2 प्लस 0 म्हणजे काय येणार मायनस लॉग 2. आता इथं बघायचं आपण हे लॉग 1 ची किंमत 0 असते हा मायनस मायनस प्लस लॉग 2 म्हणजे 2 वेळा लॉग 2 आला म्हणून 2 लॉग 2 मायनस लॉग 3 हे आन्सर आला. अशा पद्धतीने सबस्टिट्यूशन करून सुद्धा बाय पार्शियल मध्ये एक्झाम्पल सोडवता येतं. See the example number 18. Limit 2 to 3 cos of log x dx upon x. एक्सरसाइज मधलं एक्झाम्पल आहे आपण इथे सबस्टिट्यूशन पुट करणार आहे कंसात log x बरोबर t डेरिव्हेटिव्ह काय येणार log x चा 1 बाय x आणि dt बाय dx तो dx इकडे येणार म्हणजे 1 बाय x dx बरोबर पुट काय करायचं dt म्हणजे dx अपॉन x बरोबर काय आला dt आणि log x बरोबर काय आला t. आता लिमिट बदल होणार आहे अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट. आता लोअर लिमिट बघू when x इज इक्वल टू t पुट करायचं log 2 इज इक्वल टू t when x is equal to 3 अप्पर लिमिट घ्या log 3 is equal to t म्हणजे अप्पर लिमिट झालं log 3 लोअर लिमिट झालं log 2. आता चेंज काय होतं एक्झाम्पल इक्वेशन नंबर 1 मध्ये बघूया I is equal to इंटिग्रेशन log 2 to log 3 cos log x बरोबर पुट t आणि dx upon x म्हणजे dt cos t dt. आता cos t चे इंटिग्रेशन काय cos x चे इंटिग्रेशन log sin x मग cos t चे इंटिग्रेशन sin t म्हणजे sin t log 3 to the
log 2 म्हणजे अपर लिमिट log 3 टू द लोअर लिमिट log 2. आता ठेवा किंमत अपर लिमिट मायनस लोअर लिमिट म्हणजे I इज इक्वल टू साइन ऑफ लॉग 3 टी बरोबर log 3 पुट करायचा मायनस साइन ऑफ टी बरोबर काय पुट करायचा log 2 म्हणजे साइन ऑफ log 3 मायनस साइन ऑफ log 2 एवढे येणार म्हणजे इंटिग्रेशन येणार. आता आपण शेवटचं एक्झाम्पल बघूया टॉपिक मधलं I बरोबर 0 टू 1 इंटिग्रेशन 1 मायनस एक्स अपॉन 1 प्लस एक्स डी एक्स. हे फॉर्म्युला आपल्याला पाठ पाहिजे. 1 मायनस कॉस टू थिटा बरोबर 2 साइन स्क्वेअर थिटा आणि 1 प्लस कॉस टू थिटा बरोबर 2 कॉस स्क्वेअर थिटा. म्हणजे इथं आपल्याला पुट काय करायला लागेल, वर्गमूळातनं बाहेर काढायचं असेल 2 साइन स्क्वेअर थिटा 2 ला 2 कॅन्सल होईल आणि साइन थिटा बाहेर येईल. पुट एक्स बरोबर कॉस टू थिटा dx बरोबर याचा डेरिव्हेटिव्ह मायनस याचा डेरिव्हेटिव्ह 2 पुढे आला आणि cos थिटाचा डेरिव्हेटिव्ह मायनस sin 2 थिटा आणि 2 याचा कोएफिशियंट पुढे आला इंटू काय डी थिटा म्हणजे dx अपॉन डी थिटा. तो इकडे गेला आणि डी थिटा झाला. आता लिमिट मध्ये बदल बघूया आपण. इफ x इज इक्वल टू 1 अपर लिमिट घेऊ. आता 1 बरोबर काय येणार cos 2 थिटा. कुठल्या अँगलची किंमत 1 असते कॉसच्या 0 म्हणजे cos 0 इज इक्वल टू cos 2 थिटा म्हणजे थिटा इज इक्वल टू काय असणार आहे 0 असणार आहे. थिटा बरोबर काय असणार आहे 0. परत एकदा बघा इफ x इज इक्वल टू 1 1 बरोबर cos 2 थिटा. cos 2 थिटाची किंमत काय असणार आहे 0. मग कुठल्या अँगलची किंमत 1 आहे cos 2 cos 0 इज इक्वल टू 1 म्हणजे 2 थिटा बरोबर 0 म्हणजे थिटा बरोबर 0. आता लोअर लिमिट बघू. इफ x इज इक्वल टू 0 लोअर लिमिट 0 बरोबर cos 2 थिटा. कुठल्या अँगलची किंमत 0 असते cos पाय बाय 2 म्हणजे cos पाय बाय 2 बरोबर cos 2 थिटा. cos 2 थिटा बरोबर इथे काय येणार मग cos 2 थिटा बरोबर cos 2 थिटा बरोबर cos पाय बाय 2 म्हणजे पाय बाय 2 बरोबर 2 थिटा आणि थिटा बरोबर काय असणार आहे पाय बाय 4 असणार आहे. एवढं लक्षात ठेवायचं. म्हणजे इथं फक्त लक्षात ठेवायचं cos 2 थिटा पाहिजे. काय पाहिजे cos 2 थिटा. मग आता हे जेवढं लक्षात आलं असेल तुमच्या 2 थिटा बरोबर पाय बाय 2 तर थिटा बरोबर पाय बाय 4. मग आता इथं ठेवायचं ह्या इक्वेशन नंबर 1 मध्ये I बरोबर पाय बाय 4 0 झालं 1 चा 0 अंडर रूट 1 मायनस cos 2 थिटा अपॉन 1 प्लस cos 2 थिटा. 1 मायनस cos 2 थिटाची किंमत असते साइन स्क्वेअर थिटा. 1 प्लस cos 2 थिटाची किंमत असते काय असते 2 cos स्क्वेअर थिटा. मग काय होणार आहे इथलं 2 इथं जी मांडलेलं आहे इथं लिहिले नाही आपण. इथं 2 काय होणार कॅन्सल म्हणजे साइन स्क्वेअर थिटा अपॉन cos स्क्वेअर थिटा आणि पुढचा इथला डी थिटा dx बरोबर किंमत काय आलेली आहे इथं मायनस 2 साइन 2 थिटा. डी थिटा म्हणजे मायनस 2 साइन थिटा 2 थिटा साइन 2 थिटा. मग इथं आलं साइन स्क्वेअर थिटाचं वर्गमूळ आलं साइन थिटा cos स्क्वेअर थिटाचं वर्गमूळ आलं cos थिटा साइन थिटा अपॉन cos थिटा आणि हा मायनस 2 आणि साइन 2 थिटाचा फॉर्म्युला काय 2 साइन थिटा cos थिटा म्हणजे 2 इंटू 2 4. ते इथं पुढं आलं चिन्ह काय आलं इकडं मायनस मायनस चिन्ह आपण बदललं. खालचं लिमिट वर नेलं आणि वरचं लिमिट खाली घेतलं. मग साइन थिटा cos थिटा cos थिटाला cos थिटा काय झाला कॅन्सल म्हणजे उत्तर काय आलं साइन स्क्वेअर थिटा. मग आता 4 साइन स्क्वेअर थिटाची फोड अशी केली 2 इंटू 0 टू पाय बाय 4 साइन थिटा इंटू साइन थिटा साइन स्क्वेअर थिटा आणि ह्या 4 मधला 2 आत मल्टिप्लाय केला 2 साइन स्क्वेअर थिटा. ही 2 साइन स्क्वेअर थिटा कशाची किंमत आहे 1 मायनस cos 2 थिटा. इंटिग्रेशन घेताना आपण परत त्याचं रूपांतर केलं कशामध्ये केलं 1 मायनस cos 2 थिटा म्हणजे 2 साइन स्क्वेअर थिटा म्हणजे 2 0 टू पाय बाय 4 1 मायनस cos 2 थिटा डी थिटा. आता इंटिग्रेशन येणार 1 चं इंटिग्रेशन येणार थिटा मायनस cos 2 थिटाचं काय येणार साइन 2 थिटा अपॉन थिटाचा कोएफिशियंट किती 2 डिवायडेड बाय 2 आणि लिमिट काय असणार आहे 0 टू पाय बाय 4. आता किंमत पाय बाय 4 ठेवायची. पहिल्यांदा अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट म्हणजे 2 इंटू थिटाची किंमत पाय बाय 4 ठेवा पाय बाय 4 मायनस साइन 2 इंटू पाय बाय 4 डिवायडेड बाय 2 म्हणजे 1 बाय 2 साइन 2 इंटू पाय बाय 4 म्हणजे काय येणार पाय बाय 2 मायनस ही किंमत 0 ठेवली 0 मायनस 0 म्हणजे 0. आता इकडे दाखवलेलं आहे साइन पाय बाय 2 ची किंमत किती असते 1 म्हणजे 1 बाय 2 इंटू 1 किती असणार 1 म्हणजे उत्तर काय आलं पाय बाय 4 मायनस 1 बाय 2 इंटू 1 1 बाय 2 आणि मल्टिप्लाय किती आहे 2. आता 2 नात मल्टिप्लाय करा 2 न मल्टिप्लाय केल्यानंतर काय येणार आहे आत केल्यानंतर आन्सर काय येणार आहे आन्सर येणार आहे बघा इथं 2 इंटू पाय बाय 4 म्हणजे उत्तर येणार पाय बाय 2 मायनस 1 बाय 4. अशा पद्धतीनं उत्तर येणार.
हा 2 ला 2 कॅन्सल होणार आहे, म्हणजे काय होणार, उत्तर किती येणार आहे 1, म्हणजे π/2 - 1 असं उत्तर येणार आहे. अशा पद्धतीनं हा टॉपिक झालेला आहे. यातले दोन भाग डिलीट केलेले आहेत. ॲज अ लिमिट ऑफ सम तो एक भाग, आणि पुढचा शेवटचा ह्याच्यानंतरचा जो भाग आहे रिडक्शन फॉर्म्युले, हा भाग कोविड-19मुळे ह्या वर्षी डिलीटेड केलेला आहे. तर हा टॉपिक अशा पद्धतीनं संपलेला आहे. ओके.